सातारा जिल्ह्याला आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. कोयना धरणातून 95,300 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि सध्या आपण आहोत ते म्हणजे कराड शहराजवळ. कराड शहराजवळ हे जी मंदिर आहेत ती पाण्याखाली निघालेली आहेत. कृष्णाबाई मंदिर असेल, नारायणेश्वर मंदिर असेल, याबरोबर कराडचा कृष्णा आणि कोयना नदीकाठचा परिसर सध्या पाण्याखाली आहे आणि याचीच पाहणी करण्यासाठी विद्यमान आमदार डॉक्टर अतुल भोसले आहेत. बाबा, काय सांगाल, सध्या पाहणी करत आहात आपण? कराड शहराला पूरस्थितीचा धोका निर्माण झालेला आहे. 95,300 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना धरणामधनं चालू आहे. कोयना धरण परिसरामध्ये थोडीशी उघडीप पावसाने दिली असं प्रशासनाचं मत जरी असलं तरी सुद्धा कोयना धरण 100 TMC पेक्षा जास्त पाणी साठा झालेला असल्यामुळं तिथं जलसंपदा विभागाने विसर्ग हा चालू ठेवलेला आहे आणि विसर्ग चालू असल्यामुळं वेगानं पाणी पातळी ही नदीकाठी जी गावं आहेत त्यांची वाढत चाललेली आहे. कराड शहर हे नदीलगत असल्यामुळे कराडच्या प्रीतिसंगम बागेपर्यंत पाणी पोचलेलं आहे आणि त्यामुळे प्रीतिसंगम बागेला आम्ही बंद केलेला आहे वाहतुकीसाठी. पोलीस प्रशासनाने वेळेत निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं एखादी जीवितहानी होण्याचा जो धोका होता तो धोका पूर्णपणे या परिसरामधला टळलेला आहे. त्याचबरोबर पत्राशेड असेल, पाटण कॉलनी असेल, साई मंदिर असेल, या तिन्ही स्पॉटची पाहणी आम्ही आता केलेली आहे. ज्या दीर्घकालीन उपाययोजना करायला पाहिजेत त्याचा आराखडा प्रशासनाने तयार करण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. शहराचे CEO असतील आणि रेव्हेन्यू खात्याचे सगळे अधिकारी असतील यांना मी सांगितलंय की ताबडतोब प्रस्ताव तयार करा. मग जिथं आपल्याला एम्बँकमेंट करणं गरजेचं आहे तिथं आपण एम्बँकमेंट करू. जिथं गॅबियन वॉलमध्ये गॅप्स आहेत तिथं गॅबियन वॉल भरण्याच्या बाबतीमधलं जे काम करायला पाहिजे ते काम आपण करूया. जिथं पोरस वॉल्स आहेत त्या पोरस वॉल्स या परमनंट आपल्याला तिथं स्ट्रक्चर धरणासाठी करण्याच्या बाबतीमधला आपण प्रयत्न करू. आता बघा, आपण आपला इंटरव्ह्यू देईपर्यंतच आपण जिथं उभं आहे तिथं ऑलरेडी पाणी आत आलेलं आहे. अशा प्रकारे खूप मोठ्या प्रमाणावर गतीनं हे पाणी शहरामध्ये येतंय आणि त्यामुळे लोकांना इव्हॅक्युएट करण्यासाठी सुद्धा जो प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे तो सगळा प्रयत्न आपण करणार. एकंदरीत किती लोकांना या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे कराड शहरात? आतापर्यंत 6 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. पण आम्ही प्रशासनाची आता बैठक घेत आहोत आणि त्या बैठकीमध्ये प्रथम आमचं उद्दिष्ट राहणार आहे की कुठल्याही परिस्थितीत कितीही पूरस्थितीचा धोका निर्माण झाला तर जीवितहानी एकाही माणसाची होऊ नये याच्यासाठी पहिल्यांदा आम्ही उपाययोजना करणार आहोत आणि त्याच्यानंतर अपघात कसे टाळायचे याच्यासाठी देखील उपाययोजना आम्ही करणार आहोत. आणि लोकांचं मग इव्हॅक्युएशन कुठं करायचं किंवा स्थलांतरित कुठं करायचं, सोय कशी करायची याच्यावर आम्ही काम करणार आहोत. हेल्थ अथॉरिटीजला, आरोग्य व्यवस्थेला पूर्णपणे आम्ही हाय अलर्टवर ठेवलेलं आहे की पाण्यापासून पसरणारे जे रोग आहेत, वॉटरबोर्न डिसीज आहेत, त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हाय अलर्टवर प्रशासनाला ठेवलेलं आहे. त्यामुळे सगळ्या बाबतीमध्ये आपत्कालीन व्यवस्था जी करायला पाहिजे ती सगळी आपत्कालीन व्यवस्था आम्ही करत आहोत. आणि आता प्रशासनाची बैठक झाल्यानंतर मी प्रशासनाच्या बैठकीमध्ये आम्ही किती मायक्रो लेवलला जाऊन प्लॅनिंग करणार आहोत याचा देखील आराखडा आपल्या समोर ठेवीन. कराड शहराला तसंच कोयना नदीकाठची असतील, कृष्णा नदीकाठची जी गावं आहेत कराड दक्षिणेतील, या गावांना सध्या पुराचा फटका बसेल अशी परिस्थिती आहे. तुम्ही नागरिकांना काय आव्हान करा? नागरिकांना मी आव्हान करीन की गरज पडल्याशिवाय आपण घरातून बाहेर जाऊ नका. जिथं छोटे छोटे पूल आहेत त्या पुलावर जर का पाण्याचा धोका वाटत असेल तर पुलावरनं गाडीनी प्रवास करणं टाळा. लहान मुलांची काळजी घ्या. पाण्यामध्ये खेळण्यासाठी लहान मुलांना जाऊ देऊ नका. आई वडिलांनी मुलांना सक्तपणे सांगितलं पाहिजे की पाण्यामध्ये खेळण्यासाठी जाण्याची आजची ही वेळ नाहीये. आणि कुठंही प्रशासनाकडून मदत लागली, लोकप्रतिनिधींकडनं मदत लागली तर 24 तास आम्ही सगळे उपलब्ध आहोत. तर हे आपल्यासोबत डॉक्टर अतुल भोसले की प्रशासन सज्ज असलं जाईल म्हणले. न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा.